उमरज तालुका कराड येथील शिवकृपा सहकारी पतपेढीचा 21वा वर्धापन दिन शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते। संस्थेचे सभासद, ठेवीदार, खातेदारांनी शुभेच्छा देण्यासाठी यावेळी मोठ्या संख्येने हजेरी लावली। सातारा विभागाचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र पवार, संचालक संतोष चव्हाण, संचालक प्रवीण पाटील, विभागीय व्यवस्थापक संतोष देशमुख, शाखा व्यवस्थापक प्रताप निंबाळकर, क्षेत्रीय व्यवस्थापक निलेश वीर व मान्यवर उपस्थित होते। राजेंद्र पवार यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीविषयी माहिती दिली। सभासद प्रकाश मुसळेंसह उमरज विभागातील अन्य सभासदांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। गेलं पाहिजे या ठिकाणी चिनी म्हण आहे, या ठिकाणी मोहम्मदाने पर्वताकडे जावं, पण त्याला शक्य नसेल तर पर्वतानं सुद्धा मोहम्मदाकडे यावं। थोडक्यात आपण असं म्हणूया, तुमच्याशी या निमित्तानं विचारविनिमय करण्याची संधी इथं आपल्याला मिळते। तर या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हे आपण सहज हितगुज साधू शकतो आणि तुमची काही मनोगत असतील, तुमच्या काही भावभावना असतील त्या पण आम्हाला कळतात आणि त्याच्यामुळे आपलं संस्था नेमकी पुढे वाटचाल कशी करते या संदर्भात सुद्धा माहिती आपल्याला मिळू शकते। आता हे 21वा वर्धापन दिन आहे। सन 2004 ते 2025 पर्यंतची वाटचाल बघितली आहे शाखेची तर खूप चांगली झालेली आहे। त्याच्यात 40 कोटी ठेवी आहेत आणि 30 कोटीची कर्ज, 70 कोटी संमिश्र व्यवसाय हे सातारा विभागामध्ये या ठिकाणी अतिशय चांगला व्यवसाय केलेला आहे। इथं प्रतिनिधी 13 प्रतिनिधी आहेत आणि 7 कर्मचारी आहेत, ते त्यांच्या माध्यमातून हे सगळं कामकाज चालतं। ही संख्या 20 पर्यंतची आहे। आता हे सगळं करत असताना संस्थेच्या 102 शाखा आहेत आणि 102 शाखांचा सगळा विचार केला तर संस्थेनं नुकताच 3000 कोटीच्या ठेवीचा टप्पा पार केलेला आहे। हे सगळं आपल्या विश्वासामुळे आणि कर्जाचा विचार केला तर 2285 कोटी एवढी कर्ज दिलेली आहेत। साधारणपणे आपण असं गृहीत धरूया की 5300 कोटी पर्यंत संस्थेची वाटचाल झालेली आहे। आता सभासदांचा प्रचंड विश्वास असल्यामुळे संस्थेनं एक असा मैलाचा दगड सहजरित्या पार केलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। सर्व सभासदांचं स्वागत। मला आता मी म्हणजे अनपेक्षित पण मला आता बोलायला सांगितलं, तरी पण या संचालक मंडळातले निम्मे जवळजवळ वारकरी संप्रदायामध्ये काम करणारे लोक आहेत, त्यामुळं याचा पाया जो आहे तो बघतो माहिती। तसे तुकाराम महाराज नेहमी म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे शेतकरी। व्यवहारामध्ये 2 शब्द आहेत। तुकाराम महाराजांना फक्त एका बाजूने व्यवहार नाही सांगायचा, त्यांना सांगायचं आपण स्वतः पण उत्तम व्यवहार करून धन मिळवावं आणि उत्तम व्यवहार ज्या ठिकाणी चालतो त्या ठिकाणी ते धन ठेवावं, अशी शिवकृपा आहे। त्यामुळं आम्हाला त्या माझे बरेचसे व्यवहार मी या बँकेच्या वेगवेगळ्या शाखामध्ये करतो। कोरेगाव, उमरज, कराड या शाखेमध्ये माझे व्यवहार आहेत। त्या ठिकाणी असणारा जो वर्ग आहे तो अतिशय उत्तम आणि सहकार्य करणार आहे। समजा तुमचं दुसऱ्या शाखेत जर काम असतं ना तर ते उमरज शाखेमधून होतं, इथे फोनने कॉन्टॅक्ट करतात आणि तुमचा काही प्रश्न आहे तो सोडवतात। त्यामुळे इथं या ठिकाणी आपलं समजा कोरेगावला काही जावं लागत नाही किंवा करायला लागून जावं लागत नाही, तिथून सगळं काम होतं। त्यामुळे अशा प्रकारचं सहकारी अन्य कुठल्याही शाखेत मिळत असेल असं मला तर दिसत नाही। क्वचित काही शाखांमध्ये सहकार्य होतं।